माझी बहीण आहे आणि तिचा सत्कार घेतोय। सन्मान्य भारती लोहार यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी महिला मंडळ अध्यक्ष सन्माननीय सौम्या समीर ठाकूर माझ्या बहिणीचा सत्कार होतोय। अभिमान आहे मला सुद्धा। एकदा जोरदार टाळ्या वाजवायच्यात मित्रांनो माझ्यासाठी त्याच्यासाठी पहिल्या विकेटसाठी। हॅलो, तत्पूर्वी गोलंदाजाला एक बक्षीस आलेलं आहे। गोलंदाजासाठी पहिल्या विकेटसाठी अर्थातच महेंद्र मामा बोरपाडा यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे। सर, हे 100 रुपयाचं पारितोषिक आहे। जी पहिली विकेट काढेल त्याच्यासाठी सन्माननीय महेंद्र मामा बोरपाडा यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे। तसेच समालोचक म्हणून माझ्यासाठी 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे। महेंद्र मामा, धन्यवाद महेंद्र मामा। सव सुजाता खंडागळे आपण सुद्धा व्यासपीठावरती यायचं आहे। सव सुजाता खंडागळे आपण समोर यायचं आहे। हॅलो, आणखी एक सन्मान, आणखी एक सत्कार आपण या ठिकाणी घेतोय। सव सपना खंडागळे यांच्या शुभ हस्ते आपण इथे सव सुजाता खंडागळे यांचा इथे सत्कार घेतोय, सन्मान घेतोय। महिला अध्यक्ष आहेत, एकदा जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये स्वागत करूया। आपल्या गावातीलच या महिला आहेत आणि त्यांना जी पदं दिलेली आहेत मित्रांनो ती अशी सहज मिळाली नाहीये, तर त्यांनी अपार मेहनत घेतली, तेवढं कार्य केले आणि म्हणूनच त्यांना आपण ती पदं दिलेली आहेत आणि खूप चांगली कार्य किंवा खूप चांगली कामगिरी त्यांच्या वतीनं अशीच सुरू राहो अशी ईश्वरचरणी मी प्रार्थना करतोय। तसेच सामाजिक कार्यकर्ते किशोरजी थळे यांना सुद्धा विनंती असेल की आपण समोर यायचं आहे। सामाजिक कार्यकर्ते अंबेपूर किशोर थळे आपण उदयजी सांदळकर यांच्या शुभ हस्ते हा सत्कार घेणार आहोत। उदयजी सांदळकर ज्यांच्या वतीनं या स्पर्धेला स्पोर्ट्स सायकल उत्कृष्ट गोलंदाज म्हणून देण्यात आलेली आहे, असे उदयजी सांदळकर यांच्या वतीनं इथे उपस्थित सामाजिक कार्यकर्ते किशोर थळे अंबेपूर यांचा इथे सत्कार घेतोय, सन्मान घेतोय। तसेच ज्यांच्यामुळे खऱ्या अर्थानं क्रिकेटला एक चांगला स्टँडर्ड मिळाला किंवा क्रिकेटला एक चांगला दर्जा मिळाला किंवा क्रिकेटला एक चांगली शिस्त मिळाली आणि अभिमानानं सांगतोय की कुरुलती चिंचोटी असोसिएशन आहे ही संपूर्ण रायगड जिल्ह्यामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये अगदी आवर्जून नाव घेतलं जातं। एक शिस्तबद्ध असोसिएशन आणि हे असोसिएशन टिकवण्याचं काम कोणी केलं असेल तर त्याच्यामध्ये आमच्या अध्यक्षांचं पहिलं नाव येईल, सन्मान्य किशोरजी माफ करा रवींद्रजी ठाकूर साहेब यांचा इथे आपण सत्कार घेणार आहोत। एकदा जोरदार टाळ्या वाजवायच्या मित्रांनो। आपल्या नोकरी धंद्यामधून वेळ काढून ज्याने अध्यक्षपद जे कित्येक वर्ष सांभाळलं आणि त्यांचा सत्कार जगदीश खंडागळे यांच्या शुभ हस्ते आपण घेणार आहोत। खूप चांगल्या पद्धतीने मेहनत घेतली, मग अध्यक्ष रवींद्रजी ठाकूर साहेब असतील किंवा उपाध्यक्ष निलेश पाटील असतील, यांनी अपार मेहनत घेतली आणि म्हणूनच एक चांगल्या अशी पद्धतीने एक शिस्तबद्ध असोसिएशन कुरुलती चिंचोटी हिचं नाव रायगड जिल्हा आणि महाराष्ट्रामध्ये आवर्जून घेतलं जातं आणि त्याचं खऱ्या अर्थानं श्रेय आपण रवींद्रजी ठाकूर साहेब यांना देऊया, त्याच वेळेला उपाध्यक्ष निलेश पाटील आणि सर्व सदस्य। तसेच घोटवडे गावावरती विशेष प्रेम किंवा घोटवडे गावामध्ये प्रत्येक कार्यामध्ये ज्यांचं डेडिकेशन किंवा ज्यांचं समर्पण आपण सातत्यानं पाहिलेलं आहे, असे आपले सर्वांचे लाडके आमच्या असोसिएशनचे उपाध्यक्ष सुद्धा आहेत आणि तसेच उत्कृष्ट समालोचक आहेत निलेशजी पाटील यांचा सत्कार आपण घेणार आहोत। एकदा जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये स्वागत करूया। स्पर्धा मोठी असू द्या छोटी असू द्या, परंतु त्यांच्या संसारामधील त्यांच्या नोकरी धंद्यातून वेळ काढून घोटवडे गावावरती जे प्रेम आहे त्यांचं आपण विशेष पाहिलेलं आहे आणि त्यांचा सत्कार आपण मोहनजी थळे यांच्या शुभ हस्ते घेणार आहोत। सन्मान्य मोहनजी थळे आपण यायचं आहे समोर आणि आपल्या शुभ हस्ते एकदा जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत मित्रांनो। नेहमीच घोटवडे गावावरती ज्यांचं सातत्यानं प्रेम आहे आणि प्रत्येक सुखाच्या कार्यामध्ये किंवा दुःखाच्या कार्यामध्ये ते नेहमीच समाविष्ट असतात आणि त्यांचा सत्कार देखील आपण इथे घेतोय। धन्यवाद निलेशजी पाटील, असंच प्रेम आमच्या घोटवडे गावावरती सदैव राहू द्या ही ईश्वरचरणी प्रार्थना। आणि ज्यांच्यामुळे खऱ्या अर्थानं या पट्ट्यामध्ये विकास कामे म्हणू शकता किंवा राजकीय क्षेत्राबरोबर सामाजिक क्षेत्र असेल, कला क्रीडा क्षेत्र असेल, अशा विविध क्षेत्रामध्ये खूप चांगली कामगिरी केली आणि आमच्या या एरियामध्ये ज्यांचं नाव आम्ही आवर्जून घेतो, मग क्रिकेटचे सामने असू द्या, मग कबड्डीचे सामने असू द्या, बैलगाडीच्या स्पर्धा असू द्या, अशा विविध स्पर्धेमध्ये ज्यांची उपस्थिती प्राधान्य असते, असे डॅशिंग अँड डायनॅमिक व्यक्तिमत्व विद्यमान सरपंच ग्रुप ग्रामपंचायत वरंडे अर्थातच सन्मान्य सुधीरजी धर्मा चेरकर यांचा इथे आपण सत्कार घेतो। एकदा जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये या स्पर्धेला ज्यांच्या माध्यमातून प्रथम क्रमांक, द्वितीय क्रमांक आणि तृतीय क्रमांक 3 ज्या भव्यदिव्य ट्रॉफीज आपण पाहतोय, या ट्रॉफी सुद्धा सन्माननीय सुधीरजी धर्मा चेरकर यांच्या वतीने देण्यात आलेल्या आहेत आणि त्यांचा सत्कार
मकुंजी भोईर आणि शरदजी थळे यांच्या शुभ हस्ते घेतो. एकदा जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये स्वागत करूया. खऱ्या अर्थानं सन्माननीय छोटम शेठ यांचा विश्वास सुद्धा कोणत्या व्यक्तीवरती आहे या पट्ट्यामध्ये बरेचसे कार्यकर्ते आहेत, परंतु आज आपण पाहिलं तर सुधीरजी धर्माचेरकर यांच्या कार्यावरती प्रभावित होऊन आज खूप चांगल्या पद्धतीने इकडे आर्थिक सहाय्य असेल किंवा वस्तुरूपी सहाय्य असेल हे सुधीरजी धर्माचेरकर छोटम शेठ यांच्या वतीने इकडे आणत असतात. आणि आपल्याकडे सुद्धा एक चांगल्या पद्धतीने दर्जेदार खेळ व्हावा, मग तो फक्त क्रिकेटच नव्हे, मग कबड्डी असेल, बैलगाडी असेल, कुस्ती असेल, अशा विविध स्पर्धेमध्ये खूप चांगलं योगदान ज्यांनी नेहमीच दिलं असे विद्यमान सरपंच ग्रुप ग्रामपंचायत वरंडे सन्मान्य सुधीर धर्माचेरकर यांचा इथे सत्कार केलाय. हॅलो. तत्पूर्वी फलंदाजांना सुवर्ण संधी आलेली आहे. सन्माननीय रोहन नाईक नागाव ग्रामपंचायत सदस्य यांच्याकडून पहिल्या षटकारासाठी 500 रुपयाचा इनाम आलेला आहे. सन्माननीय रोहन नाईक नागाव ग्रामपंचायत सदस्य यांच्याकडून पहिल्या षटकारासाठी 500 रुपयाचा इनाम आलेला आहे. धन्यवाद रोहन नाईक. तसेच माजी सरपंच सन्मान्य दत्तात्रेय रामा ठाकूर यांचा सुद्धा इथे सत्कार आपण करणार आहोत. तर विनंती असेल आपण समोर यायचं आहे. सुधाकरजी सांदगर यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी माजी सरपंच सन्माननीय दत्तात्रेय रामा ठाकूर यांचा सत्कार घेतोय. एकदा जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आपण स्वागत करूया सन्माननीय माजी सरपंच दत्तात्रेय रामा ठाकूर. आणि दत्तात्रय रामा ठाकूर यांचा सत्कार हॅलो. करतोय. धावसंख्या 9 झालेली आहे. तसेच या ठिकाणी एका बाजूला सामना सुरू राहील आणि या ठिकाणी आपण जी भव्य दिव्य स्पर्धा पाहतोय रजनी क्रिकेट स्पर्धा, आणि या स्पर्धेमध्ये मी या ठिकाणी अर्थातच आपण पाहिलं तर उपाध्यक्ष दक्षिण. हॅलो. निशान पाटील थोडंसं थांबवतोय तुम्हाला. निशान पाटील, तत्पूर्वी आणखी एक सन्मान आपण घेतोय. अर्थात घोटोडे गावातील एक जुना आणि डॅसिंग खऱ्या अर्थानं शरद थळे भारतीय जनता पार्टी अलिबाग तालुका चिटणीस म्हणून ज्यांची निवड झालेली आहे असे सन्मान्य शरद थळे यांचा सन्मान, यांचा सत्कार संतोष खंडागळे यांच्या शुभ हस्ते आपण घेतोय. गेली अनेक वर्षे ज्यांनी क्रिकेटला दिली असं व्यक्तिमत्व जर आपण पाहतोय व्यासपीठावर, शरद थळे भारतीय जनता पार्टी तालुका चिटणीस म्हणून ज्यांची ओळख, आणि निश्चितच मित्रांनो प्रत्येक ठिकाणी आवर्जून उपस्थिती दाखवून नेहमीच प्रत्येक कार्यक्रमाला उपस्थित असणारे शरद थळे आपल्याला मी धन्यवाद देतोय. हॅलो. तसेच या स्पर्धेच्या निमित्तानं सन्मान्य वैकुंठदादा पाटील यांना विनंती असेल की आपण या ठिकाणी मनोगत व्यक्त करायचं आहे आणि त्याच वेळेला आम्हा सर्व खेळाडूंना या ठिकाणी शुभेच्छा द्यायच्या आहेत. जय हनुमान क्रिकेट संघ घोटवडे यांच्या माध्यमातून व आमचे नेते छोटम शेठ भोईर यांच्या सहकार्याने आज या ठिकाणी ही स्पर्धा घेण्यात येत आहे. या स्पर्धेसाठी उपस्थित आपणा सर्वांचे लाडके नेते माध्यमातून रायगडचं आमचे नेतृत्व माजी आमदार व भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष धैर्यशील दादा पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित, या भागाला ज्यांनी क्रिकेटची पंढरीने सजवलंय असे या अलिबाग तालुक्याचं एक उभरतं नेतृत्व जिल्हा परिषदचे सभापती व भारतीय जनता पक्षाचे उपाध्यक्ष सन्माननीय दिलीप शेठ भोईर या ठिकाणी उपस्थित, कृषी किसान मोर्चाचे अध्यक्ष रायगड जिल्ह्याचे परशुराम भाऊ पाटील या ठिकाणी उपस्थित, सर्व सन्माननीय व्यासपीठ उपस्थित क्रीडा रसिक. खरं म्हटलं तर छोटम सेठ म्हणजे आपल्या क्रीडा रसिकांना मिळालेली एक देणगी आहे आणि त्यांच्या माध्यमातून आज आपण पाहतोय कबड्डी असू द्या, क्रिकेट असू द्या, अलिबाग तालुक्याचं वैभव खुलवलं आहे. आज आपणा सर्वांसाठी म्हणजे जे कोण क्रिकेट खेळत असतील, कबड्डी खेळत असतील, छोटम शेठ म्हटलं
की आपला आधार समोर उभा असतो आणि त्यांच्या माध्यमातून या स्पर्धा घेण्यात आहेत याचा निश्चित मला अभिमान आहे. मला छोटम शेठ बद्दल बोलायचं की सेठ आपल्याबद्दल खूप ऐकलं होतं, परंतु आपल्याला सांगू इच्छितो की आपण ज्या प्रकारे गोरगरिबांची सेवा करता, कुठे हॉस्पिटल असेल, कोण अडचणीचा असेल, छोटम शेठ धावत जातात, फोन करतात आणि त्याचा तातडीने त्या ठिकाणी त्याच्यासाठी सहकार्य करतात. आपली भूमिका अशीच राहू द्या की परमेश्वराने सांगितले की अशी काही माणसं या जगामध्ये येतात ती सातत्याने मदत करून आपल्या पाठीशी उभी राहतात. आपणाला परमेश्वर रूपी एक देणगी आहे आणि त्या देणगीच्या माध्यमातून आपण सातत्याने या सगळ्या मंडळींचं सहकार्य करताय. निश्चितच आपला आम्हाला अभिमान आहे. आपलं कार्य असंच उभारत राहूया. भविष्यात आपल्याला निश्चित चांगली संधी उपलब्ध होईल असं या ठिकाणी मी आशावाद ठेवतो आणि आपणाला भविष्याच्या वाटचालीसाठी शुभेच्छा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. तसेच या ठिकाणी माजी आमदार आणि त्याच वेळेला अध्यक्ष दक्षिण रायगड भाजपा सन्माननीय धीरशील दादा पाटील यांना विनंती करतोय की आपलं या ठिकाणी मनोगत व्यक्त करायचं आहे आणि त्याच वेळेला खेळाडूंना शुभेच्छा द्यायची आहे. जय हनुमान क्रीडा संघ घोटवडे यांच्याकडून भारतीय जनता पार्टी चषक 2024 याकरता या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व मान्यवर, जिल्ह्याचे उपाध्यक्ष छोटम साहेब, जिल्ह्याचे उपाध्यक्ष माननीय वैकुंठजी पाटील साहेब, उपस्थित असलेले सरपंच, सर्व आदरणीय मंडळी, सर्व खेळाडू मित्रांनो, अत्यंत दैदिप्यमान असा क्रिकेटची स्पर्धा या ठिकाणी खेळवल्या जात आहेत. सर्वात पहिल्यांदा मी सांगेन की अत्यंत मोजक्या शब्दाचे उपाध्यक्ष वैकुंठ पाटलांनी या कार्यक्रमाच्या कौतुकाचा वर्षाव या मैदानावर या ठिकाणी केलेला आहे. घोटवडेकरांचं इथे कौतुक केलेलं आहे कारण अत्यंत सुंदर असे सामने या भागामध्ये, अगदी ग्रामीण भागामध्ये चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी खेळवलेले आहेत. आणि याचा सर्वात मोठा जर आधार कोण जर असेल तर छोटम शेठ हा या ठिकाणी या कार्यक्रमांचा सर्वात मोठा आधार आहे. अत्यंत साध्या घरामध्ये जन्माला आलेला हा कार्यकर्ता बघता बघता लोकांची सेवा करता करता नेता झाला आणि नेते पण सुद्धा सर्वसामान्यांच्या हिताकरता कशा पद्धतीनं वापरायचं हे जर कुणाला या अलिबाग तालुक्यामध्ये जर पाहायचं असेल तर त्यांनी छोटम शेठकडे या ठिकाणी पाहावं. पैसेवाले अनेक आहेत, गळ्यामध्ये चेन असलेले अनेक आहेत, भारी गाड्या असलेली मंडळी अनेक आहेत, खिसे ज्यांचे फुगलेले आहेत अशी सुद्धा मंडळी अनेक आहेत. परंतु आपल्याकडे असलेला पैसा, आपल्याकडे असलेली संपत्ती ही कशा पद्धतीनं गोरगरिबांकरता वापरावी हे मात्र छोटम शेठ कडूनच इतर सर्वांना या ठिकाणी शिकावं लागेल. इथला असलेला क्रीडा रसिक जर या ठिकाणी खेळ जर करत असेल तर त्याला सर्वात मोठा आधार कोणाचा तर छोटम शेठ यांचा या ठिकाणी आहे. मी नेहमी म्हणतो की पैसे असणारे अनेक आहेत, लक्ष्मी असणारे अनेक आहेत, शेठ अनेक आहेत, धनवंत अनेक आहेत, लक्ष्मी अनेकांकडे, पैसा अनेकांकडे, पण ऐश्वर्य फार क्वचित लोकांकडे असतं. ज्या माणसाला खिशामधली असलेली नोट ही गोरगरिबाच्या कल्याणाकरता वापरायची आहे त्याच्याकडे संपत्ती येत नाही, त्याच्याकडे ऐश्वर्य येतं. आणि असा ऐश्वर्यवंत असलेला हा तुमचा आमचा सर्वांचा कार्यकर्ता, तुमचा आमचा सर्वांचा मित्र, तुमचा आमचा सर्वांचा नेता हा भविष्याच्या काळामध्ये एक एक पाऊल राजकारणात आणि समाजकारणामध्ये पुढे जाऊ एवढीच या ठिकाणी त्यांना शुभेच्छा देतो आणि थांबतो. नमस्कार. धन्यवाद. अगदी थोडक्या शब्दामध्ये खूप चांगलं मनोगत आणि त्याच वेळेला या ठिकाणी सन्मान्य छोटम शेठ यांची जी कार्यसरणी आहे किंवा त्यांचं कार्य आहे त्यांचा खूप चांगल्या पद्धतीने उल्लेख त्यांनी केला आणि नेहमी सर्वांना मी ग्वाही देतोय की याच्यापुढे सुद्धा सन्मान्य छोटम शेठ यांचं कार्य राजकीय क्षेत्राबरोबर सामाजिक क्षेत्र असेल, कला क्रीडा असेल, शैक्षणिक असेल किंवा इतर प्रत्येक क्षेत्रामध्ये असंच राहील आणि आपण पुढे एकदा पुढे वळणार आहोत. तत्पूर्वी निशांत एक सन्मान घेतोय आपण व्यासपीठावर. आदरणीय जयवंत ठाकूर दिवी पारंगी या ठिकाणी उपस्थित झाले. त्यांचा सन्मान, त्यांचा सत्कार मंडळाच्या वतीनं, ग्रामस्थांच्या वतीनं मी विनंती करतोय. दत्तात्रय खंडागले आपल्याला विनंती असेल आपल्या शुभास्ते हा सन्मान घ्यायचा आहे. ग्रुप ग्रामपंचायत चिंचोटीचे विद्यमान सदस्य आदरणीय जयवंत ठाकूर, मी दादा आपल्याला विनंती करतोय आपण पुढे यायचं आहे. आपण या ठिकाणी एक सन्मान घेतोय. आदरणीय जयवंत ठाकूर
ग्रामपंचायत सदस्य चिंचोटी यांचा सन्मान या ठिकाणी आपण पाहतोय ग्रामस्थांच्या वतीनं दत्तात्रय खंडागले माईची शॉल मांगल्याचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि त्याचबरोबर एक आठवण भेट म्हणून सन्मान चिन्ह देतोय. धन्यवाद. आपण या ठिकाणी उपस्थित राहिलेला आहात मंडळाच्या वतीनं ग्रामस्थांच्या वतीनं आणि सर्व क्रीडा मंडळाच्या वतीनं जयवंत भाऊ आपल्याला धन्यवाद देतोय. हॅलो. आणखी एक मी विनंती करतोय आदरणीय सरपंच या ठिकाणी उपस्थित आहेत कृष्णा रामभाऊ भोपी म्हणजे आमचे तात्या. तर सर्वांचं या ठिकाणी सत्कार झालेला आहे आणि आपण लगेचच वळणार आहोत. ज्यांचा आवाज ऐकण्यासाठी सर्व प्रेक्षक उत्स्फूर्त आहेत किंवा या ठिकाणी उत्सुक आहेत, ज्यांचा आवाज फक्त अलिबाग पुरता मर्यादित नाही आहे, तर अलिबाग तालुक्याबरोबर रायगड जिल्हा असेल, महाराष्ट्र राज्य असेल किंवा वेस्ट बेंगॉल इथे सुद्धा जाऊन ज्यांनी समालोचन केलं, असे महाराष्ट्राचा बुलंद आवाज सन्माननीय यासिन मर्चंट सर यांना विनंती करतोय की आपल्या मधुर वाणीमधून आपलं या ठिकाणी समालोचन पोचवायचं आहे. धन्यवाद. धन्यवाद निशांत. आलेल्या सर्व मान्यवरांचं आणि सर्व क्रिकेट रसिकांचं मी हार्दिक स्वागत करतोय आणि या सामन्याचं चालू असलेल्या सामन्याचं धावतो समालोचन आपल्या राष्ट्रीय भाषेमध्ये आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा माझा प्रयत्न असेल. धन्यवाद. चलिए दोस्तों, सबसे पहले हमेशा की तरह आए हुए तमाम क्रिकेट के दीवानों का मैं तहे दिल से इस्तकबाल करता हूं, खैर मकदम करता हूं, वेलकम करता हूं, स्वागत करता हूं और आप सभी को ले चलता हूं इस शानदार मैदान पर जहां पे इस प्रतियोगिता का पहली रात फ्लड लाइट में ये बहुत ही खूबसूरत माहौल में चलती हुई ये प्रतियोगिता, जिसका पहला मैच जारी है. राजन स्पोर्ट्स बेलोशी बनाम नवतरुण खनाव ने पहले टॉस जीता और सबसे पहले फील्डिंग करने का यहां पे फैसला किया, मगर इस मर्तबा गेंद हवा में खड़ी हो चुकी है. ओहो, कमाल का ये कैच, शानदार वेल जज कैच और इसी के साथ ये लगता हुआ और एक झटका, बहुत ही और जबरदस्त यहाँ पे फील्डिंग करने का यहाँ पे फैसला किया. वातावरण चारों तरफ देखिए, ये पहला मैच जारी है और पहले मैच के दरमियान मैदान के बाहर चारों तरफ प्रेक्षक और प्रेक्षक हमें यहाँ पे नजर आ रहे हैं. प्रसन्न ने 6 गेंदों में 10 रनों का योगदान दिया है. अनिरुद्ध 5 गेंदों में 8 रन बनाकर खेल रहे हैं, जबकि गेंदबाजी की जिम्मेदारी विनय के ऊपर. विनय हालांकि वेल एजुकेटेड एक खिलाड़ी है, एक इंजीनियर है, मगर बहुत ही कमाल का यह खिलाड़ी है. अपनी पढ़ाई और उसी के साथ अपने खेल को उन्होंने बैलेंस किया है. पहली 3 गेंदों में उन्होंने एक बल्लेबाज को चलता किया और मात्र 1 रन खर्च किया है. रनों की संख्या के ऊपर रोक लगाने में कामयाब रहे. 32 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं 3 विकेटों के नुकसान पर. यह चौथा ओवर प्रगति पर है, अंतिम ओवर जारी है. जी हाँ, इसी बीच नए बल्लेबाज नमूदार होते हुए. जी हाँ, इस मर्तबा विनय की तेज तर्रार गेंद, ड्राइव करना चाहते थे मगर गेंद ने बल्ले का बाहरी सिरा लिया और सीधा विकेट कीपर के दस्तानों में, और इसी के साथ बैक टू बैक ये दूसरा झटका लगता हुआ. रोहन नाइक इनकी तरफ से 500 रुपए का इनाम आया है. जो भी बल्लेबाज पहला छक्का लगाएगा इस प्रतियोगिता का, उसे 500 रुपए का इनाम देकर सम्मानित किया जाएगा. बैक टू बैक के 2 बल्लेबाजों को चलता किया है विनय ने. अपनी तेज तर्रार और धारदार गेंदबाजी यहाँ पे अंजाम देते हुए, जबकि अब यहाँ पे हैट्रिक के दरवाजे पर दस्तक देते हुए दिखाई दे रहे हैं. क्या इस प्रतियोगिता की पहली हैट्रिक यहाँ पे होगी? सभी उत्सुक है और उनके खेमे में देखिए उल्लास भरा वातावरण हमें नजर आता हुआ. राइट आर्म ओवर द विकेट, एक लंबी दौड़. जी हाँ, फिर से एक बार तेज तर्रार गेंद थी मगर शायद, जी हाँ, लेग स्टंप के बाहर भटके. लेग स्टंप को छोड़कर गेंद निकल गई विकेट कीपर के हाथों में, और इसी के साथ अंपायर जी ने भी
अपने बाजुओं को खोला और वाइड का इशारा किया है। वाइड के रूप में एक अतिरिक्त रन यहाँ पे बढ़ेगा। रनों की संख्या हो चुकी है 33 रन। जी हाँ, इस बीच हवा में गेंद जरूर है, डीप कवर में फील्डर तैनात। और यहां से और एक बल्लेबाज को मैदान छोड़ना पड़ेगा। विकेट टेकर गेंदबाज विनय की जितनी तारीफ करे उतनी कम होगी, क्योंकि विनय ने काफी प्रभावित किया है इस अंतिम ओवर में। देखिए अक्सर देखा गया और कहा गया कि अंतिम ओवर स्लॉग ओवर होता है, गेंद थोड़ी सी रोल होती है और उस ओवर में बल्लेबाजों की मानसिकता भी अलग होती है। बेझिझक और बेधड़क बल्लेबाजी करना चाहते हैं, मगर इस ओवर में रनों को सुखा दिया है और एक के बाद एक लगातार 3 विकेट उन्होंने चटकाए हैं इस ओवर में। पहले 5 गेंदों में मात्र 2 रन खर्च किए हैं विनय पाटिल ने। कमाल की गेंदबाजी, इससे अच्छी गेंदबाजी क्या हो सकती है। रोक लगाई है रनों की संख्या के ऊपर। 33 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं। आधी टीम मैदान से बाहर जा चुकी है, पैवेलियन में आराम करती हुई दिखाई दे रही है। फिर से एक बार विनय। इसी बीच नए बल्लेबाज बेलोची टीम की जानिब से। इस बीच बहुत ही बढ़िया, फिर से एक बार कमाल की गेंदबाजी, शानदार गेंदबाजी, अद्भुत गेंदबाजी, क्योंकि टप्पा खाने के बाद गेंद शरीर से टकराई थी। सीधे बल्ले से जरूर खेलना चाहते थे, मगर गेंद और बल्ले की शायद कोई यहाँ पे मुलाकात नहीं थी, मगर फिर भी दोनों भी बल्लेबाजों ने 1 रन चुरा लिया, क्योंकि नजदीकी फील्डरों में फील्डर मौजूद नहीं था। देखते देखते यहाँ पे पहले सत्र का खेल खत्म हो चुका है। 33 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं 5 विकेट के नुकसान पर। अब जीतने के लिए 34 रनों की जरूरत। आकाश ने पहला ओवर किया था। आकाश ने पहले ओवर में 9 रन खर्च किए थे और उनके हाथ कोई सफलता नहीं लगी थी। दूसरे ओवर के लिए साहिल आए नवतरुण खानाव टीम की जानिब से और उन्होंने 8 रन खर्च किए थे, मगर जीत ठाकुर अर्थात मुन्ना ठाकुर का ओवर थोड़ा सा खर्चीला साबित रहा। उन्होंने उस ओवर में 14 रन खर्च किए और एक बल्लेबाज को चलता किया, मगर विनय पाटिल ने यहां पे अपनी टीम के लिए एक शानदार वापसी दिलाई है। मात्र 3 रन खर्च किए और 3 बल्लेबाजों को चलता किया है। विकेट टेकर गेंदबाज, हालांकि यह हैट्रिक हो सकती थी, मगर बीच में उन्होंने एक वाइड गेंद की थी, इस वजह से यह हैट्रिक नहीं मानी जाएगी। मगर विनय पाटिल ने लगातार 3 बल्लेबाजों को चलता किया था। कुल मिला के 4 ओवर की समाप्ति के बाद रनों की संख्या 34 रन, जीतने के लिए 35 रनों की जरूरत। किसी भी बल्लेबाज ने हालांकि यहां पे टिक कर खेलने में कामयाब नहीं हुए। निनाद वार्गे ने मात्र 2 रन अपने टीम के लिए जोड़े। निखिल वार्गे अच्छे खेल रहे थे, 5 गेंदों में 10 रनों का उन्होंने योगदान दिया, मगर फिर भी ज्यादा टिक कर खेलने में वो भी नाकाम रहे। उसके बाद आए अनिरुद्ध ने भी अपने टीम के लिए 6 रनों का योगदान दिया। प्रसन्न ने एक अच्छी पारी खेली, उन्होंने भी 10 रन बनाए अपने टीम के लिए। एक विनंती असेल सर्व क्रिकेट रसिकांना की आपण सीमा रेषेच्या बाहेर जो पट्टा लावलेला आहे, ऑरेंज कलरचा पट्टा आहे, तर त्या पट्ट्याला खेटून उभं राहू नका, पट्ट्याला टच करू नका, कारण मग इथून चौकार गेला, षटकार गेला, पंचांना समजणं थोडंसं अवघड होऊन जाईल। म्हणून माझी विनंती असेल की कमीत कमी त्या पट्ट्यापासून 1 फूट आपण दूर बसा आणि या दरम्यान यानंतर होणाऱ्या सामन्याच्या दोन्हीही संघनायकांना माझी विनंती आहे की आपण टॉस करण्यासाठी व्यासपीठाकडे यायचं आहे। हॅलो चेक। तर विनंती असेल विसीएन कुरुल विरुद्ध अभय स्पोर्ट्स कुंट्यांची गोटी या दोन्ही संघांच्या संघनायकांना विनंती असेल की प्लीज आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये यायचं आहे टॉस करण्यासाठी। चला दोन्ही संघाचे कॅप्टन, आय वुड लाईक रिक्वेस्ट टू बोथ कॅप्टन्स प्लीज कम टू द स्टेज फॉर द टॉस। चला मध्यंतर झालेलं आहे, त्याच्यामुळे इथे टॉस होणं अपेक्षित आहे। दोनही संघ आपल्या ग्रामीण पट्ट्यातील आहेत। विसीएन कुरुल विरुद्ध अभय स्पोर्ट्स कुंट्यांची गोटी। आपला दोन्ही संघाचा कॅप्टन आपण लगेच माझ्यासोबत इथे जॉईन व्हायचा आहे।
आणि थोड्याच वेळात इथे टॉस केला जाईल आणि टॉस जिंकल्यानंतर कोणता संघ कोणता निर्णय घेतोय हे आपल्याला पाहणं योग्य असणार आहे. चला दोन्ही संघाचे कॅप्टन प्लीज, माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत असेल तर प्लीज आपण टॉस करण्यासाठी लगेच यायचं आहे. आणि तसेच येताना प्लेइंग 11ची लिस्ट मात्र आमच्याकडे पाठवायची आहे. चला मध्यंतरामध्ये टॉस होणं अपेक्षित आहे आणि सर्व संघांना विनंती असेल की आपण जेव्हा टॉस करण्यासाठी येत असाल तेव्हा 12 खेळाडूंची लिस्ट आमच्याकडे सबमिट करायची आहे आणि त्याच वेळेला 12वा खेळाडू आमच्याकडे जर नसेल तर मंडळाकडून एक स्ट्रिक्ट इन्स्ट्रक्शन आलेली आहे की तुम्हाला डायरेक्टली पेनल्टी 2 धावांची मात्र घोषित करण्यात येईल. ही नोंद मात्र प्रत्येक संघाने घ्यायची आहे. चला दोन्ही संघ आपण एक शिस्तबद्ध संघ म्हणून आपल्या सर्वांची ओळख आहे आणि कृपया इथे जास्त वेळ मात्र लावू नका कारण मध्यांतरानंतर इथे द्वितीय सत्राचा खेळ काही क्षणातच सुरू होणार आहे. हॅलो हॅलो, विकेट किपरच्या पाठीमागे जो पट्टा आहे ऑरेंज कलरचा त्याच्यावर 3 मुलं बसलेली आहेत. आपल्याला विनंती असेल लगेच उठायचं आहे. चला उठा उठा, त्या पट्ट्यावरून पाठी थांबायचं आहे. तत्पूर्वी आपल्या या कार्यक्रमासाठी अभिजात सांस्कृतिक मंडळ बेलोशी यांच्या माध्यमातून गवळाली या कार्यक्रमासाठी या क्रिकेटच्या स्पर्धेसाठी 1500 रुपयाची देणगी आलेली आहे. मंडळ शतशः ऋणी आहे. धन्यवाद. अभिजात सांस्कृतिक मंडळ बेलोशी गवळाली यांच्याकडून क्रिकेटच्या स्पर्धेसाठी रोख रक्कम 1500 रुपये आलेले आहेत. धन्यवाद. त्याचबरोबर सन्माननीय रामदास धुमाल घोटोडे यांच्याकडून सुद्धा आपल्या या कार्यक्रमासाठी 500 रुपयाची देणगी आलेली आहे. 1500 रुपये. सन्माननीय महेंद्र वादल या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा सन्मान त्यांचा सत्कार मंडळाच्या वतीनं मिलिंद शिंदे यांना मी विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते आपण महेंद्र वादल यांना सन्मानित करतोय. खऱ्या अर्थानं जर आपण पाहिलं तर या ठिकाणी एक स्पर्धा झाली होती आणि फार सुंदर स्पर्धा होती. तर आपण या ठिकाणी पाहूया अभिजात सांस्कृतिक मंडळ बेलोशी गवळाली यांच्याकडून आपल्या कार्यक्रमासाठी रोख रक्कम 1500 रुपये आलेले आहेत. धन्यवाद. ते आपण महेंद्र वादल यांना सन्मानित करतोय. खऱ्या अर्थानं तर या संघाचा कॅप्टन अजूनही आमच्या समवेत जॉईन झालेला नाहीये. आपण जर उशीर केलात आणि जर मंडळाच्या वतीनं कारवाई करण्यात आली तर मात्र नंतर कोणत्याही प्रकारची सबब ही ऐकून घेतली जाणार नाहीये. याची नोंद अभय स्पोर्ट्स कुंट्यांची गोटी या संघाने मात्र घ्यायची आहे. तत्पूर्वी आणखी एक देणगी या ठिकाणी येते आजच्या कार्यक्रमासाठी. आदरणीय सरपंच कृष्णा रामभाऊ भोपी ग्रुप ग्रामपंचायत बेलोशीचे विद्यमान सरपंच आदरणीय कृष्णा रामभाऊ भोपी तात्या यांच्याकडून आपल्या कार्यक्रमासाठी या स्पर्धेसाठी रोख रक्कम 2000 रुपये आलेले आहेत. मंडळ शतशः ऋणी आहे. धन्यवाद. तसेच सन्मान्य रोहन नाईक यांच्या वतीनं जो पहिला षटकार मारेल आदरणीय सरपंच रुपयाचं बक्षीस त्यांनी लावलेलं होतं आणि तो पहिला षटकार या ठिकाणी सिद्धांत पोळेकर यांनी लगावलेला आहे. तर माझ्या समवेत दोनही संघाचे कॅप्टन उपस्थित आहेत आणि अध्यक्ष सन्मान्य रवींद्रजी ठाकूर साहेब यांच्या शुभ हस्ते आपण टॉस घेतोय. दोनही संघांना ऑल द बेस्ट. हुईज हेड इज अ कॉल आणि टेल इट इज टॉस जिंकला अभय स्पोर्ट्स कुंट्यांची गोटी या संघाने. जास्त वेळ घेणार नाहीये कारण स्पर्धा सुरू आहे. आपला निर्णय काय असेल? धन्यवाद. आपण नंतर चर्चा करणार आहोत. न्यूज फ्रॉम द सेंटर पॉइंट अभय स्पोर्ट्स कुंट्यांची गोटी ओन द टॉस अँड डिसाइडेड टू फील्ड फर्स्ट. टेस्ट विथ tennis.in. हॅलो,
निशांत, चलिए दोस्तों, मैं यासीन मर्चेंट आए हुए तमाम क्रिकेट के दीवानों का तहे दिल से इस्तकबाल करता हूं और आप सभी को फिर से एक बार ले चलूंगा इस शानदार मैदान पर, जहां पे जीतने के लिए मात्र 34 रनों की जरूरत। 4 ओवर का ये मुकाबला, मगर पहला ओवर प्रसन्न का काफी खर्चीला और काफी महंगा साबित होता हुआ। इस ओवर में 3 करारे छक्के हमें देखने को मिले और इसी के साथ एक चौका भी देखने को मिला। कुल मिला के 25 रन प्रसन्न ने खर्च किए हैं 30 गज के दायरे में और इसी वजह से ये मैच अब वन साइडेड होता हुआ जीत की दहलीज पर पहुंच चुके हैं, क्योंकि 35 रनों की जरूरत और यहां पे बचे हुए 3 ओवर में अब मात्र 10 रनों की जरूरत। इसी बीच राजन स्पोर्ट्स बेलोशी की जानिब से नए गेंदबाज आए हैं, अपना निजी पहला और टीम की तरफ से दूसरा ओवर लेके मानस। कमाल का एटमॉस्फेयर यहां पे बनता हुआ, हवा में नमी और उसी के साथ फ्लड लाइट, रजनी क्रिकेट का ये टूर्नामेंट, हम सभी इस प्रतियोगिता का बेसब्री से इंतजार कर रहे थे और आखिर वो दिन आया है। और पहले ही मैच में नवतरुण खानाओं ने अपना दबदबा निर्माण किया है, बहुत ही बढ़िया यहाँ पे शुरुआत की है, क्योंकि पहले ओवर में 25 रन, स्पेशली सिद्धांत की जितनी तारीफ करे उतनी कम, क्योंकि सिद्धांत के बल्ले से 2 छक्के और एक चौका हमें देखने को मिला। पहले ही ओवर में वो जिस मानसिकता से यहाँ पे बल्लेबाजी करने के लिए उतरे हैं, उस मानसिकता को, उनके नजरिए के, उनकी सोच को यहाँ पे सलाम करना होगा। क्योंकि दोस्तों 4 ओवर का ये मुकाबला है, आपको इसी तरह से इसी अंदाज के साथ बल्लेबाजी करनी होगी, क्योंकि हम देख सकते हैं कि अंतरराष्ट्रीय स्तर पर भी युवा खिलाड़ियों का जो अंदाज होता है, स्पेशली नाम अगर मैं लूं यशस्वी जायसवाल, उनका नजरिया देखिए, उनका अंदाज देखिए, उनका सोचने का तरीका देखिए और इसी से पता चलता है कि आने वाली पीढ़ी, आने वाला क्रिकेट बहुत ज्यादा फास्ट होने वाला है। इस बीच फुल टॉस गेंद थी, लेग स्टंप के बाहर वाली गेंद को फ्लिक कर दिया था डीप स्क्वायर लेग की दिशा में। डीप स्क्वायर लेग में फील्डिंग बहुत ही बढ़िया, मगर एक ही रन यहाँ पे। इस एक रन के साथ रनों की संख्या हो चुकी है 28 रन, 28 फॉर नो लॉस। पहले विकेट के लिए साझेदारी यहाँ पे पनप रही है। मानस ने कुछ अच्छी गेंदबाजी की है। जी हाँ, इस पर दबा हार्ड ट्रैकर गेंद, उसे पुल करने की कोशिश कर रहे थे, मगर गेंद बल्ले के निचले हिस्से पे लगी और बॉलर के सर के ऊपर से मिड ऑन की दिशा में ट्रैवल कर रही थी। थोड़ी देर हवा में जरूर थी, मगर नजदीकी फील्डरों में फील्डर मौजूद नहीं था, उसका फायदा मिला और इसी बीच दोनों भी बल्लेबाजों ने अपने छोर बदले और 1 रन आसानी के साथ यहाँ पे मुकम्मल कर लिया है। 29 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं। जी हाँ, इस मरतबा चकमा दिया है बल्लेबाज को। टप्पा खाने के बाद गेंद देखिए, आपकी स्क्रीन पर आप देख सकते हैं क्या कितना खूबसूरत यहाँ पे कैमरा वर्क। ऑफ स्टंप के बाहर टप्पा खाया, वहां से गेंद को कट किया और गेंद को बाहर की तरफ निकाला था। अक्रॉस द लाइन खेलने की कोशिश थी बल्लेबाज सिद्धांत की, गेंद और बल्ले की कोई मुलाकात नहीं। बिंदी गेंद, ओहो, इस मरतबा लहराती हुई गेंद, स्लोवर वन गेंद, अपनी उंगलियां फेरी थी और साफ बोल्ड हुए, लाइन को मिस कर दिया। फिर से एक बार अक्रॉस द लाइन खेलने की कोशिश में चूक गए और इसी के साथ ये पहला झटका लगता हुआ सिद्धांत के रूप में। धन्यवाद डीजे। आणि आमच्या उजव्या बाजूला, या व्यासपीठाच्या उजव्या बाजूला जी एलईडी आहे, त्याच्या बाजूला एक जेवणाची व्यवस्था केलेली आहे। बिर्याणीचा स्टॉल लागलेला आहे, अर्थात आपल्या सर्वांसाठी जेवणाची व्यवस्था असेल, परंतु स्वतःच्या खर्चाने तिथे जाऊन आपण बिर्याणीचा स्वाद घ्यावा। 29 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं, 29 फॉर लॉस ऑफ 1 विकेट। जी हाँ, पहला ओवर मानस ने किया था, दूसरा ओवर प्रसन्न ने किया था। प्रसन्न ने बहुत ही बढ़िया गेंदबाजी की है, मात्र 4 रन खर्च किए और धुआंधार बल्लेबाज सिद्धांत को यहां पे चलता किया है। पहले ओवर में मानस ने बहुत ही
खराब गेंदबाजी की, क्योंकि 25 रन उन्होंने खर्च किए, बहुत ही खर्चीला ओवर रहा और इसी वजह से ये मैच पूरी तरीके से नवतरुण खानाओं के पक्ष में झुका हुआ है। मगर देखिए दोस्तों, क्रिकेट में अक्सर कहा जाता है कि अंतिम गेंद जब तक डाली नहीं जाती या अंतिम रन जब तक स्कोर कार्ड पर नहीं आता तब तक कहना मुश्किल होता है कि मैच कौन जीत रहा है कौन हार रहा है। क्योंकि हाल ही में इंग्लैंड बनाम भारत का जो मैच, टेस्ट क्रिकेट का जो मैच है, हमें पहला लग रहा था 2-3 दिन से लगातार लग रहा था कि यह मैच आसानी के साथ हम जीतेंगे, मगर आखिरकार इंग्लैंड ने हमारे हाथों से वो मैच छीन के ले गए। यही होती है दोस्तों क्रिकेट के किस्से और क्रिकेट की कहानियां हमने बहुत सुनी है, बहुत देखी है। इसीलिए तो अक्सर कहा जाता है क्रिकेट इज अ गेम ऑफ ग्लोरियस अनसर्टेनिटी। जी हाँ, इस मर्तबा देखिए नजाकत का इस्तेमाल किया है, अपनी चतुराई का इस्तेमाल किया है, बुद्धिमानी का क्रिकेट। तेज तर्रार गेंद थी, मात्र उस गेंद को दिशा भर दी, गेंद को खेल दिया था डीप थर्ड मैन की दिशा में और पूरे 4 रन वसूल किए हैं। देखिए आपकी स्क्रीन पर हमारे देखिए tenniscricket.in के माध्यम से कैमरामैन बहुत ही बढ़िया कैमरा वर्क उनका यहाँ पे नजर आता हुआ। हाँ, इस पर हवा में खेला है, लॉन्ग ऑन में फील्डर तैनात। जी हाँ, काउ कॉर्नर और डीप मिड विकेट के हिसाब में बहुत ही बढ़िया यहाँ पे फील्डिंग नजर आई और इसी के साथ ये दूसरा झटका लगता हुआ नवतरुण खानाओं को। देखिए आपकी स्क्रीन पर किस तरह से हवा में खेला। अब जीतने के लिए मात्र 1 रनों की जरूरत, सिर्फ मोहर यहां पे लगानी है। एक औपचारिकता यहां पे बची है क्योंकि इस ओवर की 3 गेंदें और उसके बाद पूरा 1 ओवर यहां पे आना बाकी है, यानी कुल मिला के 9 गेंदें अभी भी शेष और जीतने के लिए मात्र 1 रनों की जरूरत। राजन स्पोर्ट्स बेलोशी के बल्लेबाजों ने थोड़ा सा निराश किया क्योंकि 4 ओवर के मैच में कम से कम आपको 45 से 50 रन यहां पे बनाने होंगे, तब जाके एक हम सम्मानपूर्वक स्कोर या फाइटिंग स्कोर कह सकते हैं। और उसके बावजूद ये हुआ कि मानस ने बहुत ही खराब गेंदबाजी की, 25 रन उन्होंने खर्च किए और इसी वजह से पहले ही ओवर में ये मैच आपके हाथों से बहुत दूर चला गया और इसी के साथ आखिरकार यहाँ पे मुहर लग गई है। हल्के से किनारा लेकर गेंद फिर से एक बार थर्डमैन की जानिब और इसी के साथ ये मैच जीत लिया है नवतरुण खानाओं ने। बहुत बहुत अभिनंदन, बहुत बहुत मुबारक, आने वाले मैच के लिए ढेर सारी शुभकामनाएं। इसके बाद होने वाला मुकाबला VCN कुरुल नाम अभय स्पोर्ट्स कुंठ्याची गोठी। हॅलो, चालू सामना जो झाला मैदानात त्याच्यासाठी सन्माननीय रोहन नाईक नागाव ग्रामपंचायत सदस्य यांच्याकडून पहिल्या षटकारासाठी 500 रुपयाचं पारितोषिक आहे। अर्थात ते 500 रुपयाचं पारितोषिक जात आहे अनिरुद्ध पाडगे। मी आपल्याला विनंती करेन, पहिला षटकार मला वाटते आपल्या बॅटमधून आला होता, तर कृपया आपण आपले बक्षीस घेऊन जायचं आहे। आणि त्याचबरोबर जी पहिली विकेट अर्थात महेंद्र मामा बोरपाडा यांच्या माध्यमातून 2 बक्षिसं आली होती, 100 रुपयाचं पारितोषिक होतं पहिल्या विकेटसाठी आणि समालोचक म्हणून माझ्यासाठी 100 रुपयाचं पारितोषिक महेंद्र मामा ज्यांचा भाचा घोटोडे गावातील आहे। मित्रांनो, अलिबाग तालुका नव्हे तर रायगड जिल्ह्यामध्ये ज्याचं नाव आहे विनय पाटील, त्यांचे मामा आहेत महेंद्र मामा, त्यांच्या माध्यमातून हे बक्षीस आलेलं आहे। तर पहिली जी विकेट होती ती गोलंदाज साहिल शिंगरूत याच्यासाठी 100 रुपयाचं पारितोषिक आहे। मी दोघांना विनंती करतोय, अनिरुद्ध पाडगे आपल्यासाठी 500 रुपयाचा इनाम आहे आणि त्याचबरोबर साहिल शिंगरूत आपल्यासाठी 100 रुपयाचा इनाम आहे, आपण घेऊन जायचं आहे। धन्यवाद। आणि दिलेश जी यहाँ पे मैन ऑफ द मैच जिन्होंने अंतिम ओवर कमाल का किया था वो विनय पाटिल, सही मायनों में वो हकदार है। अंतिम ओवर में उन्होंने मात्र 3 रन खर्च किए और 3 बल्लेबाजों को चलता किया। सो आई वुड लाइक, मी विनंती करतोय विनय पाटील यांना की आपण आपलं पारितोषिक स्वीकारण्यासाठी
व्यासपीठाकडे यायचं आहे. विनय पाटील ठरला या सामन्याचा सामनावीराचा मानकरी.